नमस्ते, मी स्नेहा दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची टॉप 9 न्यूज. जिल्हा परिषदेची मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थिनींनी नाशिक येथे पार पडलेल्या 19 वर्षाखालील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत कोल्हापूरच्या क्रीडानगरीचा नावलौकिक वाढवला. या विद्यार्थिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येमधून आवर्जून वेळ काढत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि यापुढे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. नाशिक येथे राज्यस्तरीय पार पडलेल्या खो खो क्रीडा स्पर्धेत मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला. यातील सानिका चाफे, श्रावणी पाटील व अमृता पाटील या 3 खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. 27 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पार पडलेल्या या छोटेखानी समारंभात पालकमंत्री श्री आंबेडकर यांच्या हस्ते या संघातील 12 खेळाडूंना नामवंत कंपनीचे स्पोर्ट शूज भेट दिले. तर या मुलींच्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी 2 ट्रॅक सूट किट हे भेट स्वरूपात देणार असल्याची घोषणा आमदार अमल महाडिक यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी AS कार्तिकेयन, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गजानन खाडे आदी उपस्थित होते. या आणि अशाच ब्रेकिंग न्यूज साठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.